नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद अंतर्गत नवीन पदांची पदभरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. यामध्ये कुठलं पद भरलं जात आहे, पात्रता काय असणार आहे, अर्ज कसा करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. तर बघा मित्रांनो, ही जाहिरात जी आहे जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्यामार्फत देण्यात आलेली आहे. तुमची झेडपी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्या झेडपीची अशी जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की माहिती दिली जाईल. तर संपूर्ण डिटेलमध्ये आपण माहिती पाहूयात. याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकता. तर बघा मित्रांनो, ही जाहिरात जी आहे जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना जी आहे त्याच्यामध्ये पदं ही भरली जात आहेत. डेटा एंट्री ऑपरेटर असं या पदाचं नाव असणार आहे. तर हे कंत्राटी पद असणार आहे, जे की 2024 साठी भरलं जात आहे. शिक्षण विभाग प्राथमिक अंतर्गत जी प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना जी आहे त्याच्या अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर करता हे पद जे आहे भरलं जात आहे. परीक्षेचा दिनांक तुमचा काय असणार आहे बघा, 10 जानेवारी 2025ला तुमची या पदाची परीक्षा देखील होणार आहे. एकूण पदं फक्त 2च या ठिकाणी काढली गेलेली आहेत. बघा, इतर झेडपीची देखील अजून पदं जी आहेत अशा पद्धतीची निघू शकतात. प्रत्येक जिल्हा परिषद वाईज ह्या झेडपीमध्ये फक्त 2च सध्या पदं भरली जात आहेत. या पदासाठी तुम्हाला या ठिकाणी प्रति महिना 25,000 रुपये इतका पेमेंट असणार आहे. पात्रता काय असणार आहे बघा, तुम्ही 12वी पास असणं गरजेचं आहे, 50% गुण घेऊन, प्लस तुमच्याकडं टायपिंग इंग्रजी 40 प्रति मिनिट व मराठी 30 प्रति मिनिट इतकं टायपिंग असणं गरजेचं आहे. MSIT या ठिकाणी तुमचं असणं आवश्यक आहे आणि 1 वर्षाचा अनुभव देखील त्यांनी या पदासाठी मागितला गेलेला आहे. याच्यासाठी वयोमर्यादा काय असेल बघा, 16 डिसेंबर 2024 पर्यंत तुमची वयोमर्यादा गणली जाईल, जो की अर्ज करण्याचा शेवटचा तारीख आहे तिथपर्यंत. किमान वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. खुल्या प्रयोगासाठी 38 वर्ष आणि राखीव प्रयोग जे आहेत त्यांच्यासाठी, ज्याच्यामध्ये मागासवर्गीय उमेदवार असतील, आर्थिक दुर्बल घटक उमेदवार असतील, अनाथ उमेदवार असतील, त्यांच्यासाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा घेण्यात आलेली आहे. तर सदर पदासाठी कुठलीही मुलाखत तुमची घेतली जाणार नाही, हे लक्षात राहू द्या. तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे बघा, ऑनलाईन पद्धतीने संपूर्ण भरलेला अर्ज, ऑनलाईन पद्धतीने असेल किंवा ऑफलाईन पद्धतीने, जो शिक्षण अधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर या ठिकाणी समकक्ष तुमचा अर्ज जो आहे तो स्वीकारला जाणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख तुमची 16 डिसेंबर 2024 असणार आहे. या पदासाठी शुल्क सर्व मागास प्रवर्ग यांच्यासाठी 200 रुपये, खुल्या प्रवर्गासाठी 400 रुपये ठेवण्यात आलेली आहे. शुल्क तुम्हाला कसं भरायचे बघा, हे जे शुल्क असणार आहे डिमांड ड्राफ्ट म्हणजे DD काढायचा आहे. शिक्षण अधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्या नावाने या ठिकाणी हा DD काढायचा आहे. तो DD तुम्हाला या ठिकाणी अर्जासोबत द्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा अर्ज जो आहे तो स्वीकारला जाणार आहे. आणि ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला zpkollapur.gov.in या संकेतस्थळावरती देखील आहे, किंवा तुम्हाला या ठिकाणी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथून तुम्ही पाहू शकतात. तर बघा, संपूर्ण जाहिरात वाचूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे. मग आता याची परीक्षा वगैरे कशी होईल, याचे परीक्षेचे टप्पे दिलेत त्यांनी बघा. या ठिकाणी लेखी परीक्षा वगैरे नाहीये, तुमची प्रात्यक्षिक परीक्षा या ठिकाणी असणार आहे. प्रस्तुत परीक्षेमध्ये बघा, पहिल्यांदा मराठी टायपिंग तुमची या ठिकाणी 30 गुणासाठी असेल, जे की या ठिकाणी मराठीमधून करायची आहे तुम्हाला. इंग्रजी टायपिंग 40 शब्द प्रति मिनिटची 40 गुणासाठी असेल. आणि संगणक ज्ञानाची प्रात्यक्षिक परीक्षा तुमची घेतली जाईल. परीक्षासाठी वेळ 1 तास असेल, त्यासाठी 30 गुण असतील. तर हे परीक्षेचे टप्पे तुमचे असणार आहेत. अर्जासोबत काय काय डॉक्युमेंट जोडायचे त्याची माहिती दिली बघा. 10वी 12वीची प्रमाणपत्रे, गुणपत्रिका दोन्हीही लागेल. शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट साईज फोटो 2 कॉपी, MSIT प्रमाणपत्र आणि टायपिंगची 30-40ची सर्टिफिकेट तुम्हाला द्यायची आहेत. त्यानंतर तुमचं प्रवेशपत्र जे आहे पोस्टाने 7 दिवस अगोदर तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्यानंतर बघा, स्वतःचे प्रवेशपत्र तुम्हाला परीक्षेच्या दिवशी घेऊन जाणं गरजेचं असणार आहे. परीक्षेचा प्रवेश वगैरे त्याच्याबद्दल काय काय माहिती आहे तुम्ही डिटेलमध्ये या जाहिरातीमध्ये वाचू शकतात. डेटा एंट्री ऑपरेटर बघा, हे जे पद आहे कर्मचाऱ्यांच्या सोबत जोडलेल्या परिशिष्ट अनुसार 500 रुपये स्टॅम्पवर करारनामा करण्यात येणार आहे तुमचा. तर तसेच कर्मचाऱ्यांची नियुक्ती पत्रामध्ये त्यांच्याशी करण्यात येणाऱ्या करारनाम्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाचा निर्णयाचा समावेश देखील असणार आहे. अटी आणि शर्ती काय असणार आहेत बघा, हे पद कंत्राटी स्वरूपात असणार आहे. पहिल्यांदा तुमची नियुक्ती 11 महिन्याची राहणार आहे. संपूर्ण प्रक्रिया जी आहे, भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर 1 वर्षाच्या आत एखाद्या ठिकाणी कंत्राटी कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्यास, पद रिक्त झाल्यास प्रतीक्षाधीन जी यादीतील गुणांक्रमे उमेदवार जी आहेत त्यांना नियुक्ती आदेश दिला जाणार आहे. प्रतीक्षाधीन यादी ही 1 वर्षासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजे बघा, कोणी जर या ठिकाणी राजीनामा वगैरे दिला तर तुम्ही वेटिंगमध्ये असाल तर तुम्हाला या ठिकाणी नियुक्ती देखील दिली जाऊ शकते.
गुणांक्रमे तर कंत्राटी कर्मचारी पदभरतीबद्दल या ठिकाणी संपूर्ण त्यांनी टर्म्स अँड कंडिशन दिलेली आहेत. याच्याबद्दलची माहिती वाचूनच तुम्हाला या ठिकाणी अर्ज करायचा आहे. बघा, हा अर्ज नमुना देखील त्यांनी दिलेला आहे. या ठिकाणी शालेय पोषण आहार योजना जी आहे 2024-25 अंतर्गत डेटा एंट्री ऑपरेटर पदाकरिता अर्ज नमुना दिलेला आहे. या ठिकाणी हा अर्ज नमुना आहे. खाली प्रतिज्ञापत्र आहे, तुमची सही करायची, फोटो लावायचा आहे. हा अर्ज देखील तुम्ही समकक्ष जाऊन त्या ठिकाणी देऊ शकतात. तुम्हाला फीज जी आहे DD द्वारे या ठिकाणी भरायची आहे. तर ही जाहिरात जी आहे जिल्हा परिषद कोल्हापूरमधील प्राथमिक शिक्षण विभागासाठी देण्यात आलेली आहे. याच्या व्यतिरिक्त इतर झेडपीची जशी जाहिरात अजून प्रसिद्ध होईल तशी तुमच्यापर्यंत नक्की माहिती शेअर केली जाईल. याबद्दल तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा तुमच्या मित्रांपर्यंत, जेणेकरून त्यांना महत्त्वाचं अपडेट समजेल. आणि पुढील अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.